प्रतिबिंब जनमानसांचे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन यांनी घेतले पुराणनगरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी यांनी आज सोमवारी सायंकाळी बुऱ्हाणनगरच्या पुरातन तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले, तसेच देवीची आरती केली। यावेळी मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने ॲडव्होकेट विजय भगत व ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी यशोदाबेन यांचे स्वागत केले, तसेच देवीचा प्रसाद व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला। यावेळी यशोदाबेन यांचे नातेवाईकही त्यांच्या समवेत होते। यावेळी किरण भगत, कुणाल भगत, सुभाष भगत, राजेंद्र भगत, दुर्गा भगत, कविता भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, सुनंदा भगत, वृषाली भगत, संकेत भगत, अजिंक्य भगत, रोहित भगत, अक्षता भगत व भगत परिवारातील सदस्य उपस्थित होते। तसेच भाजपचे ज्ञानेश्वर काळे, विजय काळे, भरत चौधरी व भीमराज महाले आदी उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। श्री भवानी देवी नमा आज या माहेरवाशिनी तुळजाभवानी देवी मंदिर श्री क्षेत्र बुऱ्हाणनगर या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी या आत्ताच येऊन गेलेल्या आहे आणि त्यांना आई तुळजाभवानीचा पूर्ण इतिहास त्यांनी इथं समजून घेतला आणि इथलं जे महात्म्य आहे त्यांना इतका आनंद झाला आणि इतके प्रफुल्लित झाल्या या दर्शनाने त्यांचं मन एकदम भारून गेलं आणि धन्य या ठिकाणी पावलं। त्यांना एकदम कुतूहल या ठिकाणी वाटलं की गेल्या ह्या कुटुंबातून गेल्या 1100 वर्षापासून ही तुळजाभवानीची आणि या भगत घराण्याची ही परंपरा आहे आणि ही अखंडपणे आजतागायत चालू आहे। याचंच त्यांनी हे सगळं समजून घेतलं। तुळजाभवानीच्या दर्शनाला म्हणजे शक्तीपीठात जाण्याच्या अगोदर त्यांनी देवीची लहान मुलीच्या रूपात आई जगदंबाच्या ठिकाणी राहिली, तिथं दर्शन घ्यायची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली। त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यामुळे त्या इथं आल्या आणि इथलं सगळी माहिती समजून घेतली, इथलं प्रत्येक दर्शन घेतलं, घरामध्ये आल्या, सगळ्यांचं त्यांनी स्वागत, आमच्या सर्वांचं स्वागताचा त्यांनी स्वीकार केला, मनोभावे देवीची पूजा केली, देवीची आरती या ठिकाणी केली आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी ते आले, त्यांचं स्वागत करण्याचं एक संधी मिळाली, त्याबद्दल बी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी आई जगदंबेचे आशीर्वाद घेतले। आई जगदंबा त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य देव, एक आनंदी आयुष्य देव ही प्रार्थना आमच्याकडनं सुद्धा त्यांच्या आयुष्यासाठी आई जगदंबेला। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।